सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. चालू आहे ना. नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स. खरं तर फॉर्म भरायचे तारीख चालू झाल्यापासून प्रत्येक जण उमेदवारी अर्ज दाखल करतो. काल अर्ज छाननी होती आणि दुपारनंतर ती अर्ज छाननी बंद झाली आणि परत वातावरण तापलं. एकामेकाचा अर्ज उडवण्याची पूर्णपणे राजकीय खेळी चालू झाली आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सिद्धेश्वर मंदिर पटांगणामध्ये राजकीय लोकांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. 10 वाजल्या तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलाही निकाल दिला नाही आणि निकाल राखून ठेवला. आणि आज दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल देऊ असं सांगण्यात आलं. या सगळ्या वातावरण घडामोडी झाल्या, त्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले, चर्चा झाले. परंतु आज आपण वार्ड क्रमांक 4 मध्ये आहे आणि 4 मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर गट म्हणजेच शाहू विकास आघाडीने येथील 2 मातब्बर उमेदवारांना एबी फॉर्म दिला. एक म्हणजे शकुंतला कांतीलाल मछले, प्रीतम मछले यांची आई आहेत, त्यांना एबी फॉर्म यड्रावकर गटाकडून मिळाला. आणि दुसरे म्हणजे राजू घाडगे यांचे वडील आहेत, त्यांना एबी फॉर्म मिळाला. हे सगळं वातावरण तापलं असताना सुद्धा यड्रावकरांनी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली. खरं तर राजू घाडगे हे गोसावी समाजातून येतात आणि पहिल्यांदाच 20 ते 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गोसावी समाजाच्या इथं उमेदवारी मिळाली. याच्या आधीचे माजी नगरसेवक होते, ते माझ्या रस्त्याच्या ह्या बाजूचे दोन्ही नगरसेवक निवडून आले. परंतु 10 वर्षांमध्ये कधी एकदा ते ह्या रस्त्याच्या इकडे फिरकले नाहीत. कामं झालीत का कामं नाही झालीत, अनेक प्रश्न होते. परंतु दोन्ही उमेदवार 10 वर्षातनं 3 वेळा सदा आलेले नाहीत. अनेक येथील अडचणी आहेत, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, राजकीय आहे, अनेक घडामोडींना इथं वेग आलेला असताना सुद्धा हे नगरसेवक एकदा सुद्धा इकडे फिरकलेले नाहीत. फक्त पाकिटं घ्यायला मथुर ऑफिसला जात होते आणि सह्या करून त्यांनी पाकिटं घेत होते. एवढी वस्तुस्थिती इथली या वार्ड क्रमांक 4 मधली भयानक वस्तुस्थिती. आपण इथले मतदार काय म्हणतात, युवक काय म्हणतात, ते त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. या ठिकाणी युवक आहेत, मतदार आहेत, बरेच जण बोलत नाहीत. जैसे इथलेच वार्ड क्रमांक 4 मधले युवक आहेत. काय नाव आहे? राज गोसावी. राज गोसावी. काय वाटतंय एक युवक म्हणून, तुला काय वाटतंय या राजकीय वातावरणाबद्दल? आपल्याला ही आपल्या गल्लीतली सीट हवी आहे. कुठली पण असू द्या, ही गल्लीतली सीट हवी आहे. बाहेरची कसं करतात, एकदा निवडणूक झाली, निवडणूकच्या आधी येतात, नंतर 5 वर्ष त्यांचं काही तोंड त्यांनी दाखवत नाहीत. परत गटरीची कामं राहतात, बाकी रस्ते नाहीत. रस्ते चालले नाहीत इथले? नाही, अजून रस्ते चालले नाहीत इथले. अजून काही युवक आहेत, त्यांना विचारूया. बोलायचा प्रयत्न करत नाहीत, बरेच जण नाराज होतात. पण इथं अनेक काही मंडळी आहेत जे पैपावणी आहेत, समाजातले आहेत. मामा नमस्ते, काय नाव? दौलत पवार गोसावी. बर बर. आधीच्या नगरसेवकांनी इथं कामं केल्यात काय वार्ड क्रमांक 4 मध्ये? काही केले नाही. काही काम आहे? बरं, आलते तर का भेटायला निदान काय कामं आहेत का नाहीत म्हणून? काही आले नाहीत. बरं, आता तुम्ही मतदाराला जाताय, मतदान करायला जाताय, उमेदवाराला काय म्हणून तुम्ही मतदान करणार आहे? कुठल्या विषयावर मतदान करणार? आमचं काम करणार ह्या विषयावर आम्ही मतदान करणार. आम्हाला चांगला नगरसेवक पाहिजे, झटणारा पाहिजे. आम्हाला व्यवस्थित म्हणजे गटारी, रस्ते वगैरे अनेक कामं आमच्या आहेत. पैशासाठी नव्हे, कामासाठी नगरसेवक हवा आम्हाला. कामासाठी नगरसेवक? हा. बरं बरं. कामासाठी नगरसेवक असं म्हणतात. बरेच जण घाबरतात बोलायला. का घाबरतात? ती मतदान करायला तर जाणार आहे का नाही इकडे? मतदान करायला तर जाणारच का नाही? का मतदान बी करणार नाही? करणार. काय म्हणून मतदान करणार आहेस तू? मला एवढं बोलायला येत नाही, पण मतदान करणार आहे. मतदान करणार आहे असं म्हणणं आहे याचं. बघूया, अजून बरेच मंडळी आहेत, त्यांना विचारूया आपण. बघूया, बोलायचा प्रयत्न कॅमेरा समोर करतात का? कारण का काय असते, वातावरण गरमागरम वातावरण असते. वडीलधारी मंडळी. मामा, मतदान आहे का नाही तुमचं? बोललं पाहिजे का नाही मतदारांनी? बोललं पाहिजे की. का बरं युवक पळून जातात कॅमेरा बघितलं तर? का त्यांच्या मनात कपट आहे म्हणून जातात बोलून. असं बी आहे काय? असं बी असतंय? बर. खुल्लं मनानं बोलत. आधी तुम्ही ह्या वार्डात आहे, तर इथल्या नगरसेवक आलते का कधी भेटायला? काय काम वगैरे? काय जर भेटायला नाही भेटायला आले? बर, काय नाव आहे तुमचं? आमचं नाव सीताराम बळवंत पडियार आहे. पडियार. तुमचं? रंगराव गोसावी. रंगराव गोसावी आहे. आज यड्रावकरांनी गोसावी समाजाला एबी फॉर्म दिलाय, काय म्हणसाल तुम्ही? हो, चांगलं केलं ते. चांगलं केलंय. बर बर बर. काय वार्डात कामं झालेत का नाही? ह्याच्या अगोदर कधी काय वार्डात काय काम झालेलं नाही झालेली? नाही. आता इथं पुढे व्हायला पाहिजे असं आमची इच्छा आहे. आणि आम्ही जे करणार आहे त्याला आम्ही मतदान करणार आहे. ज्याला करायचं त्याला करणार.
पण काम करणाऱ्याला करणार. बर, ज्याला मतदान करायचं त्याला करणार, पण काम करणाऱ्याला आम्ही मतदान करणार असं म्हणणं आहे. इथं खरं तरी हिला काय एकदम रोज गरमागरम चर्चा असतात. आता वातावरण राजकीय आहे त्याच्यामुळे चर्चा पण इथं बऱ्याच रंगात असतात. अनेक वडीलधारी मंडळी आहेत इथे, त्यांच्याशी आपण बोलूया. काही मित्रजण आहेत आपले, बोलूया. नमस्ते, काय नाव तुमचं? अशोक वैदू. बर, आधीचे नगरसेवक होते, त्यांनी या वार्ड क्रमांक 4 मध्ये काय कामं केल्यात का? काय नाही, कोण काय केलं नाही. बरं, आलते तर का कधीतरी तोंड दाखवायला वगैरे? आलते भेटून गेले, पण कामं नाही. कामं काय काय आहे तिथली राहिल्यात? गटरचं काम आहेत, रोडचं काम आहेत, आणि संडासचं पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही, आणि गटर तुंबले जाते. हे सगळं काम सगळं करतच नाहीत त्यांनी. बर, तुमचं नाव काय? नामदेव साळुंके. बर, मतदारांना तुम्ही मतदान करायला जाणार आहे, तर काय उमेदवार म्हणून तुम्ही मतदान करायला, तुमच्या काय अपेक्षा असतील त्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना? मला बोलायला येत नाही, बोलायला येत नाही, पण मतदान करणार आहे. बर, इथं अनेक आहेत. ठीक आहे, काही युवक आहेत, आपण बोलूया. मतदार आहेत, युवक आहेत, यंग जनरेशन आहे, आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करूया. काय नाव आहे? सुनील वैदू. सुनील वैदू. बर, वैदू समाजाचा मागंदी एक नगरसेवक होता, दुर्गाप्पा वैदू, माझे नगरसेवक होते. त्यांना शिक्षण आरोग्य समितीचं सभापती पद मिळालं, हे मला माहित आहे. बरं, नगरसेवकांनी या वार्डामध्ये कामं केलेले आहेत का आधीचे? ते आधीचे कामं झाले नाहीत. नाही झाले, अजिबात झाले नाही. बरं, आता मतदारांना तुम्ही युवक जाताय मतदान करायला, काय अपेक्षा ठेवून त्यांना निवडून द्यायचा आणि त्यांना मतदान करायचं? गल्लीतलं काम म्हणून म्हणे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही जातो, बाकी काय नको. बरं, इथं अनेक आहे, त्यांच्याशी बोलूया. नमस्ते. नमस्ते. काय नाव आहे आपलं? विजय. विजय. काय आपण मतदानाला जातोय, युवक आहे, युवकांच्या बऱ्याच अनेक अपेक्षा असतात. भरपूर आहेत. गावामध्ये कामं, इथं वार्डात कामं झालेत? नाही झाले. नाही पाहिजे, अजिबात झाले. गेले 7 वर्षापासून काही झालेलं नाही. झालंच नाहीत कामं. नाही. का बरं, त्याचं कारण काय मतदार म्हणून वाटतं? कारण म्हणजे काय, आम्ही ज्यावेळी इलेक्शन मागच्या वेळी लढवलं त्यावेळी आमचा एक उमेदवार होता, आणि शाहू आघाडीचे एक उमेदवार होते, कामकर साहेब, आणि शेतकरी संघटनेचे शैले चौगुले पण होते. त्यावेळी काही मताने आम्ही थोडस मागे पडलो. मग त्यावेळी ते नगरसेवक एवढे इतके काय लक्ष दिले नाही. म्हणजे दिले नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही जर समक्ष पाहिलात ना जाऊन, गटरी आहेत तसं ओपन आहेत, पेविंग ब्लॉक जे आता परवा दिवशी काढले ते पण ड्रेनेज मध्ये ओपन आहेत, किंवा माळावरती गेलात भरपूर असं म्हणजे काय रस्ते वगैरे काही सोय नाही आहे, आणि कुठले आतापर्यंत काही नगरसेवक कोण येत नाही. बरं, मतदान करायला जाताय तुम्ही मतदान दिवशी, तर काय उमेदवाराला म्हणून मतदान करायला तुमच्या मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? पडपट्टीचे अनेक प्रश्न आहेत. आता काही गरीब लोक, फार गरीब म्हणजे वर्कर लोक आहेत, भरपूर लोक आहेत माळभागामध्ये, त्यांना नावावरती प्रॉपर्टी कार्ड येण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लागले. मग त्याच्यासाठी आम्ही एक स्वतः उमेदवार निवडलाय लेडीज कडून. मग त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न, तिथं धडक लागण्यासाठी आमचा एक उमेदवार आला, तर आमचे प्रयत्न भरपूर आहेत. बघा, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, इथं अनेक आहेत, मतदार आहेत, मतदान तर करणार आहे का नाही? मतदान करणार आहे. काय नाव आहे? मारुती भीमराव चव्हाण. बर, मतदान करणार आहे, पण मतदान करत असताना आपण एखाद्याला मतदान करतो तर आपल्या काहीतरी अपेक्षा असतात, बाबा कामाच्या बद्दल असते. काय कामाच्या बद्दल अपेक्षा असतील? उमेदवार निवडून आल्यावर काम करा पाहिजे वार्डामध्ये, तर त्याला मतदान करणार. त्याला मतदान करा. त्याला मतदान निवडून येऊन त्याचा उपयोग काय? त्याचा उपयोग काय नाही. काय उपयोग नाही त्याचा. तांगड्यावर करून आपल्या आपल्या घरात बसतात निवडून येऊन, परत त्यांना यायला इथे जागा नाही त्यांना. वार्डातले काम का व्हायला पाहिजे. उमेदवार वार्डातलं काम केला तर तो टिकतो. मग आधीच्या नगरसेवकांनी इथं वार्डात कामं केलं? काहीच नाही काम केलेले, काही काम केलेलं नाही. सगळे येऊन निवडून गेल्यात, हॅट्रिक करून गेल्यात, पण काम केलं नाही. कामं केली नाही. रस्त्याचे काम तर काय, गटारे बांधल्यात ते आमच्या स्वतःच्या विटानं गटारे बांधल्यात. आम्ही कामावर भटीवर गेल्यानंतर ते आमच्या विटा, दारातल्या आमच्या विटा घेऊन गटारे बांधल्यात त्यांनी, आणि त्यांनी पैसे घेतल्यात खाल्यात. होय. बघा, खर तर हे थोडी लाजिरवाणी गोष्ट आहे. मतदार स्वतः सांगतात गटरे आम्ही इटा आणून बांधलेल्या गटरे आहेत, आणि त्याचं टेंडर पास करून यांनी पैसे खाल्यात नगरपालिकेने. एवढी दैनंदिन अवस्था वार्ड क्रमांक 4ची आहे. आपल्या हक्काचा उमेदवार असला पाहिजे, कधी रात्री बेरात्री त्यांनी आलं पाहिजे, आणि मतदान केल्यानंतर तो निवडून आल्यानंतर आला पाहिजे, असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे बघूया कुठंतरी काय तर वातावरण होतंय का, आणि आपल्या भागातला उमेदवार निवडून आला पाहिजे असं बऱ्याच युवकांचं मत आहे, एक दोघांचं नाही. याच्या आधीची होती बाहेरची उसनी उमेदवार होती, पण आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याच भागातला असला पाहिजे. कारण का या भागामध्ये बऱ्यापैकी
वैदू समाज, गोसावी समाज, बेलदार समाज राहतो, त्याचबरोबर इतर बहुजन समाज या वार्डामध्ये राहतो. एक मताचं वोट बँकचं प्रभुत्व आहे या तिन्ही चारी समाजाचं. असं असताना सध्या यांनी विश्वास बाहेरच्या उमेदवारावर ठेवला आणि त्यांना घवघवीत यश संपादन करून मागील टर्नला निवडून दिलं. पण त्यांनी एकदा सुद्धा या वार्डामध्ये वार्ड क्रमांक पूर्वीचा 5 पण आताचा 4 फिरकले नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी याची सल या मतदारांच्या मनामध्ये आहे. आम्ही ज्या वेळेस मतदान करायला जाणार ना 2 तारखेला, तेव्हा योग्य बटन दाबू आणि विरोधकांची हवा टाईट करू, असं इथल्या युवकांचं म्हणणं आहे. विजय